ओम काळेश्वरी, ओम नमो भगवती आई राजा उदे उदे सदानंदीचा उदे उदे. तर नमस्ते भक्तांनो, आज आपण पाहणार आहोत की नवीन वारा आल्यानंतर आपण त्याची ऊर्जा आणि त्याची पाळणूक काय काय पाळलं पाहिजे. आपण गेल्या व्हिडिओमध्ये पाहिलं की आपण काय केल्यानंतर आपलं वारं बंद होतं, काय चुका असतात आपले की त्याच्यामुळे ते वारं बंद होतं. तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की नवीन वारं जर येत असेल तर त्याच्यासाठी आपण काय पथ्य पालन केलं पाहिजे, काय पाळणुका केल्या पाहिजे आणि त्या पाळणुका केल्यानंतर आपल्या वाऱ्यामध्ये काय बदल होऊ शकतात आणि आपली जी वाऱ्याची ताकद आहे, जी एनर्जी आहे, आपण ती कशा पद्धतीने वाढवू शकतो. तर मुळात म्हणजे जर समजा उदाहरणार्थ द्यायचं झालं तर काळूबाईचं जर वारं येत असेल आपल्या शरीरामध्ये, तर काळूबाईचं वारं आपल्या शरीरात आल्यानंतर काळूबाईला काळे वस्त्र हे वर्ज्य आहे. म्हणजे आईला ते आवडत नाहीये. तर जे आईला आवडत नाहीये त्या आपण गोष्टी करणं हे योग्य नाहीये. पण सर्रास आपण ज्या त्या ठिकाणी पाहतो की काळूबाईच्या नावाखाली काही लोक काळे वस्त्र घालतात. जसं की हे पहा, आई काळूबाईचं रूप हे महाकालीचं जरी असलं, काली माता जरी असली तरी पण ती आता मध्यम स्वरूपामध्ये आहे. काय तर त्याच्यामुळे आई काळूबाईला काळं वस्त्र परिधान करणं हा काय म्हणतात ना, तिला ते आवडत नाहीये काळं वस्त्र. म्हणून ज्या ज्या लोकांना आई काळूबाई येते, मांढरची काळी येते, तर अशा लोकांनी जे काळं वस्त्र घालणं आहे ते मुळात म्हणजे आपल्या देवाला जर आवडत नाहीये तर आपण कसं घालावं. म्हणून काळं वस्त्र ज्या ज्या लोकांना काळूबाईचं वारं येतं अशा लोकांनी ते काळं वस्त्र घालणं अयोग्य आहे. आता दुसरी गोष्ट आणि सगळ्यात महत्वाची काय होतं की ज्या लोकांचं वाऱ्याची एनर्जी वाढवायची आहे किंवा त्यांना काय म्हणतात ना, नवीन वारं येत असेल तर पाळणूक जर करायची असेल तर ती महत्वाची पाळणूक म्हणजे काय आहे, तर महावार म्हणजेच विटाळ जो येतो महिन्याचा, मासिक पाळी जी येते, त्या मासिक पाळीतलं जेवण जे आहे, अन्न आहे, ज्या व्यक्तीने अन्न बनवलेले, एखाद्या व्यक्तीला मासिक पाळी आली स्त्रीला, तर आपण काय करतो की कधी कधी लोक आपल्याला सांगत नाही आणि लोक सांगितलं नसल्यामुळे अनचूक बोलीने आपल्याकडनं काय होतं की ते अन्न खाल्ल्या जातं. आता अन्न खाल्लं गेल्यानंतर मला तर मुळात म्हणायचं की आपण स्वतःही काय शक्यतो म्हणजे देवी पथ्य पालनामध्ये, आता जे मानतात नाही मानत त्यांचा भाग वेगळा झाला, पण जर तुमच्या अंगामध्ये नवीन संचार येत असेल तर तुम्ही ते काय म्हणतात ना, स्वतःनी बनवलेलं अन्न सुद्धा मला म्हणायचं की तुम्ही खाऊ नका आणि इतरांनी बनवलेलं अन्न सुद्धा खाऊ नका. दुसरी गोष्ट काय होती की याच्यामध्ये शिवता शिवत जास्त होते, इकडचा माणूस तिकडं, तिकडचा माणूस इकडं. तर ज्या व्यक्तीला किंवा ज्या स्त्रीला मासिक पाळी आलेली आहे किंवा विटाळा आहे, तर अशा स्त्रींना किंवा महिलांना, मुलींना स्पर्श करणं हा शक्यतो जेवढा होईल होईल म्हणण्यापेक्षा तो टाळलेलाच योग्य असतो. तर तुमच्या शरीरात जे नवीन वारं येत असतं त्या शरीरातील नवीन वाऱ्याची जी ऊर्जा आहे, जी शक्ती आहे, ती आपल्याकडे टिकून राहते. दुसरी गोष्ट की सुतक, आणि आपण सुतक म्हणा तर ह्या सुतकामधलं ही आपण खाणं, म्हणजे ज्या घरामधील एखादा व्यक्ती जो आहे तो मरण पावलेला आहे, तर अशा लोकांचं आपण काय करतो की त्यांच्या घरामधलं काही काही लोक खातात, तर त्या लोकांचं खाणं हे एक महत्वाचं टाळणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाचा पॉइंट जर म्हणलं सुतकामध्ये जर पाहायला गेलं तर आपण काय होतो, मयत झालेल्या व्यक्तीच्या मैताला जा, परंतु मला असं म्हणायचंय की ज्या वेळेस तुम्ही एखादा काय जे असतं ना की त्याचा सावडण्याचा विधी असतो, तर हा सावडण्याचा विधी शक्यतो टाळणं हे लय महत्वाचं आहे की नवीन वाऱ्यासाठी. कारण आपण त्या स्मशानभूमीमध्ये जात असतो आणि त्या सावडण्याच्या विधीला जाणं हे एक चुकीचं आहे आणि मानलं जातं. हे पूर्वपार परंपरेने आणि प्रथेनुसार आहे, पण काही लोक, काही गुरु सर्रास या गोष्टी सांगत नाहीये. आता तर चला तर आपण विटाळाचं पाहिलं, सुतकाचं पाहिलं. आता काही काही मोठे गुरुवर्य सांगतात की आता ते नवीन जुन्या वाऱ्यांसाठी आहे, तर तो आपण पाहूया की माळपरडी बदलायची का नाही बदलायची, कशी बदलायची, काय बदलायची. तर आपण पुढचा जो पॉइंट मी लिहून काढलेला आहे की दुसऱ्याच्या देवाऱ्यावरती जाऊन वारं घेणं हे चुकीचं आहे. आता दुसऱ्याच्या देवाऱ्यावरती म्हणजे काय, तर तुम्ही ज्यावेळेस वारं घेताय तर तुम्ही वारं घेताना तुमचं वारं हे ज्या गुरुने मोकळं केलेलं आहे ना, त्या गुरुकडचं देवाऱ्यावरती वारं आलं तर काय अडचण नाहीये. परंतु ज्यावेळेस आपल्याला नवीन वारं येतं त्यावेळेस आपण कोणाच्या तरी जागरण गोंधळामध्ये जातो
किंवा कुठलाही या देवाचा कार्यक्रम असेल, आराधखाना असेल, गेनमाळा असेल किंवा इतर कुठलेही कार्यक्रम असतात, आपण त्या कार्यक्रमात जातो आणि आपलं वारं घेतो. परंतु त्या वारं घेतल्यानंतर काय होतं की आपल्या शरीरामध्ये जे आहे त्या आपल्या शरीरामध्ये एक सूक्ष्म ऊर्जा म्हणून थोडीशी देवीची ऊर्जा असते, एक कुठेतरी चाहूल लागलेली असते आणि ती चाहूल इतर देवऋषांना किंवा इतर भक्तांना जर ती आवडली नाही तर ते तुमचं काय म्हणतात ना, वारं बंद करण्याचा प्रकार हा तिथं घडला जातो. म्हणून दुसऱ्याच्या देवाऱ्यावरती वारं, शक्यतो नवीन वारं येत असेल तर घेऊ नका आणि जाण्याचा काय म्हणतात ना प्रयत्न टाळा. कारण जिथे आपलं वारं मोकळं झालं त्याच ठिकाणी आपण ते वारं मोकळं झालं त्या ठिकाणी त्या गुरुच्या गादीवरती आपण वारं घेतलं तरी आपल्याला काही अडचण नाही. आता मी चौथा पॉइंट जो लिहिलेला आहे तो चौथा पॉइंट म्हणजे महत्वाचा काय आहे तर चौथा पॉइंट म्हणजे मांसाहार. आता तुम्ही मांस, मटण, मच्छी जर खात असाल तर असे काही वारे आहेत की त्यांना मांस, मटण, मच्छी हे पूर्णपणे बंद करावे लागतात. आता म्हणजे उदाहरण द्यायचं जर झालं तर अंबाबाईला मांस, मटण, मच्छी ते वाऱ्यांनी खाल्लेली काय अडचण नाही, काळूबाईला खाल्लेली अडचण नाहीये. परंतु या वाऱ्यांसोबत जर तुम्हाला आणखीन काही जे वारे आहेत, मग नवनाथांचं वारं असेल किंवा गुरुदेव दत्तांचं वारं असेल, काही लोकांना आपण म्हणतो गुरुदेव दत्तांचं वारं येतं, म्हणजे असे जे काही वारे आहेत की शिवशंकराचं वारं असेल, म्हणजे काही लोकांना असं होतं की जे मांसाहार त्या देवांना वर्ज्य आहे. तर मग असं नाहीये की तुम्हाला ते जर वारं येत असेल, मग काळूबाईचं वारं आहे म्हणून तुम्ही मांसाहार खाऊ शकता किंवा अंबाबाईचं वारं आहे किंवा इतर कोणत्या खंडोबाचं वारं आहे तर तुम्ही मांसाहार खाऊ शकता. तर साप चुकीचं आहे. जर तुम्हाला नाथ पंथातलं वारं येत असेल, नाथ महाराजांचं वारं येत असेल, बडेबाबांचं वारं असेल किंवा गुरुदेव दत्तांचं वारं असेल, शिवशंकराचं वारं असेल, या देवतांना मांसाहार पूर्णपणे काय म्हणतात ना यांना चालतच नाही. त्याच्यामुळे जरी तुम्हाला हे जरी वारे असतील तर पूर्णपणे तुम्हाला मांसाहार तुम्हाला हा बंद ठेवावा लागेल, तो खाणं हा योग्य नाहीये. आता चला पुढचा आपण पॉइंट जो लिहिलेला आहे तो मी सांगतो तुम्हाला की वारं ज्यावेळेस आपण घेणार आहोत, वारं ज्यावेळेस आपल्याला यायचंय किंवा घेणार आहोत, आता नवीन वारं येते शरीरामध्ये आणि आपण कुठेतरी वाऱ्याला बसलो आपण, तर वाऱ्याला बसल्यानंतर आपल्याला मुळात म्हणजे ब्रह्मचर्य पालन करणं गरजेचं आहे. की आता मला उद्या वारं घ्यायचंय, घरामध्ये कार्यक्रम आहे, तर आदल्या दिवशी ते ब्रह्मचर्य तुम्ही पाळणं गरजेचं आहे आणि वारं घेतल्यानंतर त्या दिवशी ब्रह्मचर्य पाळणं गरजेचं आहे. आता ब्रह्मचर्य पाळणं म्हणजे काय तर जे आपण नवरा बायको असतो तर जे काय आपल्यातले काही संबंध आहे नवरा बायकोचे तर ते संबंध जे आहेत ते पाळणं गरजेचं आहे. म्हणजे आपण हे ब्रह्मचर्य पाळणं गरजेचं आहे. आता आपण शेवटचा बघू की नेमकं काय तर वारं ज्यावेळेस आपण घेतो, नवीन वारं असतं त्यावेळेस काय होतं की वारं आल्यानंतर काही पुजारी देवऋषी आटकून आपल्याला विचारतात की आमचं असं असं कोड आहे, तसं तसं कोड आहे आणि वारं नवीन असल्यामुळे त्याच्यामध्ये थोडीशी काय म्हणतात ना की दृष्टी क्षमता जास्त असते. त्याच्यामुळे आपण तोंडातून त्या नवीन वाऱ्याच्या तोंडातून शब्द जातात की अमकं कर, तमकं कर, हे कर, ते कर. परंतु नवीन वारा असताना आपण कोडी सोडवणं हे चुकीचं आहे आणि कोडी सोडवल्यामुळे काय होतं की आपल्या जो वाऱ्याचा जो प्रभाव आहे, कारण आपण त्या देवीची गेनमाळ, आराधखाना किंवा दीक्षा समारंभ केलेला नसतो काय, तर त्याच्यामुळे त्याला ती मान्यता नसते की त्याची जी काय म्हणतात ना शक्ती तेवढी असते, परंतु त्याला ती परवानगी नसते की ते बघणं चुकीचं आहे आणि त्याच्यामुळे आपल्या वाऱ्याचा जो प्रभाव आहे इतर लोकांच्या वाईट गोष्टीमुळे किंवा त्यांचं जे काही संकट असेल त्या संकटामुळे काय होतं की आपल्या ज्या वाऱ्याचा प्रभाव आहे तो कमी होतो. त्याच्यामुळे ही एक पाळणूक तुम्ही नवीन वारा आल्यानंतर करणं गरजेचं आहे. नवीन वारा आल्यानंतर तुम्ही जर काही लोक काय करतात की मला दिसतंय, मला सगळं आई सांगते, मला सगळं कळतंय आणि मग गेनमाळ करत नाही, काहीच करत नाही, देवीची स्थापना पण केलेली नसते, परंतु हे लोक कोडे घ्यायला सुरुवात करतात. आणि कोडे गेल्यानंतर काय असतं की काही एखादा व्यक्ती आला तुमच्याकडे, त्यांनी सांगितले मला थंडी ताप येतोय, मला त्रास होतोय, दवाखाना केलाय, सगळं केलंय, किंवा एखाद्याच्या व्यक्तीचा कुठेतरी पडलेला असतो आणि पडल्यानंतर तुमच्याकडे येतो आणि तुम्ही हळदी कुंकू उचलून देताय किंवा ते काहीही तुम्ही कोडं पाहतायत, म्हणजे ज्यावेळेस तुमची देवाची स्थापना नाहीये, तुमची गेनमाळ नाही, तुमचा आराधखाना नाहीये आणि अशा वेळेस काय करता तुम्ही की ते वाऱ्याला तुम्ही हळदी कुंकू देताय, तुम्ही वाऱ्यामध्ये बघताय तुमच्या, आणि मग अशा ठिकाणी काय होतं माहितीये का, त्या व्यक्तीला हे तुम्हाला माहिती नसतं की त्या व्यक्तीच्या पाठीमागे जी आलेली आहे
ती निगेटिव्ह एनर्जी आहे, म्हणजे कुठलं तरी एखादं भूत लागलेलं असतं, प्रेत लागलेलं असतं, आत्मा लागलेला असतं. मला सांगतात तुमचं नवीन वारं आहे, आणि मग त्या नवीन वाऱ्याला जर आपण त्या वाऱ्याद्वारे जर आपण एखाद्याच्या तो आत्मा येतो, आपण बस हळदी कुंकू देतो, सात्विक शक्ती आपल्या बरोबर आहे, आई काळूबाई आपल्या बरोबर आहे, अंबाबाई आपल्या बरोबर आहे. परंतु जी गेनमाळ केल्यानंतर किंवा आराधखाना केल्यानंतर जी एनर्जी किंवा जी ऊर्जा किंवा आईची जी पूर्णपणे जी शक्ती आपल्याकडे असते ना, तर तेवढी शक्ती आपल्याकडे नसते. त्याच्यामुळे काय होतं की आपण ह्या केसेस मग तो बाहेरचा प्रभाव जो आहे, तो बाहेरचा प्रभाव हा आपल्यावरती पडला जातो आणि आपल्या वाऱ्यांचं हळूहळू खंडन व्हायला लागू लागतं आणि ते बंद होण्याचा प्रकार चालू होतो. म्हणून ह्या एक गोष्टी पाळणं महत्वाचं आहे की आपण बिना गेनमाळीचं किंवा आराधखान्याचं आपण कोणाचे भूत प्रेत काय जे असेल किंवा इतर कोणाची काहीही कोडी असतील तर हे कोडी घेणं हे चुकीचं आहे. तर नक्कीच, आणि आपल्याला जर वाऱ्याची जी ताकद वाढवायची आहे तर रोज मनोभावे तिच्याजवळ एक 5-10 मिनिटं बसा. तिचं काही नामस्मरण, मी म्हणतो तुम्हाला काय मंत्र दिलेला नाहीये किंवा काय नाहीये, पण किमान ओम काळेश्वरीचा जप करा किंवा आई जगदंबा म्हणून जप करा, तुळजाभवानी नमः म्हणून जप करा. पण हा जप करणं आपल्याला 5 ते 10 मिनिटं गरजेचं आहे की जेणेकरून आपल्या वाऱ्याची जी एनर्जी आहे ती एनर्जी आपली वाढली जाईल. आणि शक्यतो ज्या लोकांचं नवीन वारा आहे तर त्यांनी लवकरात लवकर गेनमाळ किंवा आराधखाना किंवा दीक्षा घेणं गरजेचं आहे. नाही तर अन्यथा तुमच्या वाऱ्याला, खूप लोकांचं पाहिलं मी की वारे येतात आणि घरचे वारे घेत नाही, परंतु ते जर वारे बंद झाले आणि ते जर वारे फुटले गेले तर त्याला मोकळं करणं हे खूप अवघड असतं आणि हे सहजासहजी लवकर शक्य होत नाही. आणि अशा लोकांना मग खूप पैसा पाणी लागतो आणि मग पैसा पाणी लागलं की मग 5-5, 10-10 आरत्या कराव्या लागतात. वाजंत्री वाजवणारे थकून जाणार, गाणे म्हणणारे गाणारे थकून जातात. तर त्याच्यामुळे लवकरात लवकर गेनमाळ किंवा आराधखाना आणि दीक्षा घेणं हे गरजेचं आहे. आता आपण प्रत्येक काही व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की दीक्षा कशी घ्यायची, कोणाची दीक्षा असते, कोणाचं गेनमाळ असते, कोणाची आराधखाना असतो. तर अशा प्रकारे जर तुम्हाला नवीन वारं येत असेल तर ते बंद होऊ नये त्याच्यासाठी काय काय पथ्य पाळावेत हे सांगितलेलं आहे. परंतु जर लवकरात लवकर आपण गेनमाळ केली तर आपल्या वाऱ्याला हा संभाव्य होणारा जो धोका आहे हा पुढे होणार नाहीये. तरी हा व्हिडिओ नक्कीच कसा वाटला आणि आपल्याला काय काय वाटतं की कशा कशा पद्धतीने तुम्हाला मार्गदर्शन हवं, त्या पद्धतीने आपल्याला योग्य ते मार्गदर्शन केलं जाईल. पुढचा व्हिडिओ, त्यामुळे आपण कमेंट टाकत जा की तुम्हाला कोणत्या विषयावरती मार्गदर्शन हवंय, तर नक्कीच आपण त्या विषयावरती व्हिडिओ बनत जाऊ. आणि नक्कीच काय करा माहितीये का, ज्यावेळेस आपण लाईक करताय तर लाईकच्या बाजूला एक हाईपचं बटन आहे, तर या हाईपच्या बटनावरती क्लिक करत जा की जे जास्त करून आपला व्हिडिओ जो आहे तो सर्व लोकांपर्यंत पोहोचला जाईल. की नक्कीच, आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लोकांना शेअर करा. त्याच्यामुळे काय होईल की जे नवीन नवीन वारे येणार आहेत आणि खऱ्या अध्यात्माची जी ओळख आहे ही लोकांपर्यंत पसरली जाईल. ओम काळेश्वरी, ओम नमो भगवती आई राजा उदे उदे, सदानंदीचा उदे उदे. ओम नमो आदेश धाऊजी पाटील बाबाचे सांग भले. धन्यवाद.